राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पुरुषोत्तम भगवान की जय, अधिक मास भगवान की जय, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, काय माझी वाणी मानेन संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, श्री गणेशाय नमः. पूर्व अध्यायी वर्तमान कथिले व्रत उद्योपन, ते अचिरिता व्रत लागून पूर्ण होय साचार, आता पुन्हा वैकुंठ विहारी रमेशे मनेगे प्रिय सुंदरी, की पूर्ववास निर्धारी सर्वापरी असे पै, हे पुरुषोत्तम व्रत यथाशक्ती करी अचरत, तया पाहता यमदूत पळोनी जात दिगंतरी, सिंहा लागी विलोकनी जैसे गज पळती राणी, ती वैनतेय पाहता क्षणी सर्पविवरी जातात. पद्मपुराणातील संवाद आहे. भगवान विष्णू लक्ष्मीला सांगतात की मी तुला उद्यापनाचा पूर्ण विधी सांगितला, परंतु त्या विधीमध्ये एक अतिशय महत्त्वाची ओवी जी व्यासमुनींनी आणि ग्रंथकर्त्यांनी घातलेली आहे. कोणती ओवी आहे तिथे? त्या ओवीचं वित्त साठ्याविन केवळ तो निर्धन, ज्याच्याकडे एकही पैसा नाही, निर्धन असेल तर त्यानं कसं करावं, तर जे अपूप म्हणतो अनारसे म्हणतो त्यातलं एक पदार्थ म्हणजे साखर कोणताही पदार्थ दिला तरी चालतो. एक लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल मग आपण पुरुषोत्तम मास करत असताना कर्ज घेऊन जर पुरुषोत्तम मास केला तर काय होईल? नीट लक्षात घ्या. शास्त्र असं सांगतं. आणि या ओवीमध्ये जी ओवी मी काल परत सांगितली आणि आज पुन्हा सांगतो, कारण जर तुम्ही पुरुषोत्तम मास करत असताना हे जर केलं तर त्या ओवीमध्ये जे सांगितलेलं आहे तो भाव प्रकट होणार नाही. भाव असा आहे की पूजन फक्त राधा राणी आणि पुरुषोत्तम भगवान यांचं आहे. पुरुषोत्तम भगवानावर भाव स्थापित करताना एक नारळ सांगितलेलं आहे आणि एक दीप सांगितलेलं आहे. फक्त राधा राणीसाठी एक सुपारी आणि एक कलश, याच्या पलीकडे काही नाही आहे. कोणीतरी कर्ज काढून काहीतरी करून जर हा मास स्थापन केला तर भगवंतानं सांगितलेले काय, तुम्ही ज्याच्याकडून पैसे घेतले खरंच सांगा ते पुण्य कोणाकडे जातं? ज्याच्याकडून तुम्ही पैसे घेतले त्याच्याकडे. त्याच्यामुळे या अधिक मास किंवा पुरुषोत्तम मासाचं व्रत करताना नीट लक्षात ठेवा, ज्याच्याकडे वित्त साठा असे बहुत, वित्त साठा असे क्वचित, वित्त साठा नसे तिन्ही ओव्या आलेले. जर वित्त साठा असेल, पैसे असेल तर तुम्ही कसाही करा. वित्त साठा क्वचित, फक्त एक 33 एक गोड पदार्थ करा. आणि निर्धन असाल, वित्त साठा काहीही नाही, एक हातावर गोड साखर ठेवली, गूळ ठेवला, पाणी दिलं,
पुरुषोत्तम मास पूर्ण झाला. हे व्रत मी तुला सांगितलं, उद्यापन सांगितलं, पण आता उद्यापनाचे नियम सांगतो. आणि नियम या अध्यायामध्ये आहे, 27व्या अध्यायामध्ये, की उदतीची देना दिनपती दीन भाते लपती तैसे यमदूतांची गती होय व्रती देखता यथोक्त मास व्रत करीत कदंगी सर्व तीर्थी वसत आणि पुण्यक्षेत्रे देवता समस्त त्याही तेथेची राहती. ज्याप्रमाणे हत्तींचा कळप फिरत असतो, हत्तींचा कळप फिरत असतो कुठपर्यंत, गज मदमस्त हत्ती फिरतात कुठपर्यंत, समोरून पंचानन म्हणजे सिंह दिसत नाही तोपर्यंत. एकदा का सिंह दिसला का हळदीचा कळप म्हणून कळप राहत नाही. 7 नाग फुतकारत चालतो जोपर्यंत कोण वैनतेय गरुड दिसत नाही तोपर्यंत. किती साप असू द्या पण गरुड दिसला तर. त्याचप्रमाणे पापाचे कळप, कितीही पापाचे कळप असू द्या, कुठपर्यंत, पुरुषोत्तम भगवंताचं पुण्य व्रत करत नाही तोपर्यंत. पुरुषोत्तमाच्या सेवेसाठी जयाचे मळ निश्चन राही तया मागे स्पर्शून देई भगवान. हे अधिक वस्त्र करता ते यत्र कुतु असो तया पुढे पिशाच्य भूतबाधा न येते कधी. नानाश यज्ञाहून मासव्रत श्रेष्ठ किंतु स्वर्गप्राप्ती होई तरी नेई गोलोका. हे मासव्रत यथा निदान भक्ती व्हावे करता जाण त्या फळांचे वर्णन सर्व शक्ती आचरावे परी इतके कुणाकुणाचे नि काय करावे ते सांगतो ऐके साजनी. एकाग्र चित्ती करोनिया अधिक मासात एक क्षण काहीही धरावा नियम. स्नान दान जप तर्पण पुराण श्रवण देवपूजा 5च व्रत सांगितलेले. काय मी पुन्हा स्नान सांगितलेलं आहे, दान सांगितलेलं आहे, दीप सांगितलेलं आहे, तर्पण आणि पुराण श्रवण. हे जे पुराण चाललेले पद्मपुराण आणि बृहन नारदीय पुराण. नित्य दीपदान सांग दाम्पत्य भोजन उपनयन त्या. आता नीट लक्षात ठेवा, काल दाम्पत्य भोजन मी सांगितलं म्हणजे दाम्पत्य शोषण. जर 30 ब्राह्मण मिळाले नाही तर 7 ब्राह्मण असावे, 7 ब्राह्मण मिळाले नाही तर 5 ब्राह्मण असावे, 5 ब्राह्मण नाही मिळाले तर 1 द्विज असावा, 1 द्विज नाही मिळाला तर एक स्वतःची सुंदरी मुलगी. कोण? स्वतःची मुलगी. ती कोणाची? ती राधाराणी. आणि तिचा पती म्हणजे आपले कोण येतात? जावई. त्यांचं पूजन केलं तरी खूप झालं. नीट लक्षात ठेवा, गरुड पुराण पूर्ण वाचताना बघायचं. गरुड पुराणामध्ये हेच आहे. दानाचे पुढं सुरुवातीला जे दान सांगितलेलं आहे शेवटच्या ओवीपर्यंत कोणी सांगतच नाही. पर्याय त्याला शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीला पर्याय. आणि शेवटचा पर्याय काय आहे तुम्हाला? शेवटचा पर्याय एकच दिलेला आहे, स्वतःची मुलगी. कुमारिका असेल तरी तिचं पूजन करावं. तिचा पती असला पाहिजे असं काही नाही. कारण हे जे पूजन आहे हे भगवान श्रीकृष्ण 8 वर्षाचा आहे. पुरुषोत्तम मास 8 वर्षाचा असल्यामुळे या संपूर्ण पुराणामध्ये, संपूर्ण कथेमध्ये रुक्मिणी सत्यभामा हे शब्द आलेत का? नाही आलेले. कारण 8 वर्षाची लीला आहे. 8 त्यावेळेस फक्त राधाराणी, त्यावेळेस फक्त राधे राधे. प्रेमानंद महाराजांचं बघा तुम्ही, आख्यान खूप चांगलं सांगतात. राधाराणीवरच बोलतात, ते पुरुषोत्तमावरही बोललेले आहेत. ते श्रीकृष्ण नाम संकीर्तन शालिग्राम अर्चन पूजन इत्यादी पुराकतो. त्याहून स्वेच्छानुसार 1-3 व्रत स्वशक्ती साचार नियम करावे. नियमाचा भंग न होई तैसे वर्तावे सदाय. नियमभंगे पूर्वजित पुण्य जातील. एकही नियम केल्याशिवाय अधिक मासाचा व्यर्थ जाय तया दारिद्र्य दुःखे प्राप्त होय. यास्तव येताचे अधिक मास उद्देशून पुरुषोत्तमास एक तरी नियम आचरावा. आता नियम कोणते ते पुढे सांगितलेलेच आहे. मुद्दा मला हा सांगायचा आहे, पद्मपुराणामध्ये ही जी कथा झालेली आहे ही पद्मपुराणातली. आणि कुठे आहे? महालक्ष्मीचा आणि भगवान विष्णूचा संवाद आहे पद्मपुराणामधला. आपण 18व्या अध्यायापासून 18वा अध्याय, एकूण आपण 2 पुराण पाहिले. एक बृहन नारदीय पुराण आहे. बृहन नारदीय पुराण हे 3ऱ्या अध्यायापासून सुरू होतं. नारदाचं आणि नारायण ऋषी बद्रिकाश्रमामध्ये जो संवाद चालू झाला तो कुठपर्यंत झालेला आहे? 18व्या अध्यायापर्यंत. 18व्या अध्यायापर्यंत दृढ धन्वराजाचा संवाद आहे. आणि त्यानंतर महालक्ष्मी आणि नारायणाचा संवाद, महालक्ष्मीची प्रश्न आणि त्याला दिलेली ही उत्तर आहे.
आता एक तरी नियम कसा आहे, नियास्तव येताची अधिक मास उद्देशून पुरुषोत्तमास एक तरी नियम विशेष मानवी आवश्यकीचे जे अधिक मासी एक किंवा अनेक नियमासी आराधती पुरुषोत्तमासी अखंड तयासी सुख साचार राजिका राजमास द्विदल मधुमास कांजी तेल. नीट लक्षात घ्या एक एकाचा. इंदिरे आता अधिक मासी मनुष्य मात्रे ज्या नियमाशी आपण जर बघितलं तर आपण 22व्या अध्यायामध्ये सर्व बघितलेले मनुष्य मात्राला नियम सांगितलेले अधिक मासामध्ये. अधिक मासामध्ये जे नियम सांगितले त्या नियमामध्ये इंदिरे अधिक मासी मनुष्य मात्रे ज्या नियमास अवश्य फळ पावे तुझे सांगतो ऐका. राजिका राजमस द्विदल मधुमास कांजी ती तेल पांडुल लसूण मुस्ता मूल छत्राक शृंग गृजन. आता बरं का सगळे संस्कृत शब्द आहे, प्रत्येकाचा अर्थ एक एकाचा सांगतो मी. छत्रांग या शब्दाचा अर्थ वांगी, छत्रांग शब्दाचा अर्थ वांगी. त्याच्यानंतर शृंगी शृंगू म्हणजे शेवगा. त्याच्यानंतर लसूण आणि कांदा. थोडक्यात तमोगुण तयार होईल, तमोगुण तयार होईल असे शक्यतो पदार्थ या महिन्यामध्ये वर्ज्य करावे अधिक मासाच्या महिन्यामध्ये. आणि मादक वस्तू संपूर्ण अधिक मासी सोडाव्या जाणं जितक्या वस्तू तितक्या समस्त वर्जाव्या. प्रणयचिंग अर्मिष फळा माझी जंभीर अंबिष धना माझी मसुरा अमिष अन्ना माझी शिळे अन्न. आणि या मासामध्ये आपण कालच अन्नाचा विधी मी तुम्हाला सांगितलेला आहे. आपण नैवेद्य ठेवतो आणि नैवेद्य देवापुढे तो तसाच राहतो. उद्या सकाळी आपण उचलतो आणि कुठंतरी टाकून देतो, बरोबर आहे की नाही. नैवेद्याची खरात विधी मागच्या अध्यायामध्ये आपण बघितला. आपण नीट लक्षात घ्या, आपण जे जेवणाचं ताट करतो, आपण जे जेवणाचं तेच परमेश्वराला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे. 7 वेळा परमेश्वराचं नाव घ्यावं, त्याच्यावर आचमन करावं, तोच प्रसाद म्हणून आपण खावा. लक्षात ठेवा दृष्टी आणि दृष्टी आडचा भाव हे सर्वात महत्त्वाचं आहे. दृष्टी 2 प्रकारची दृष्टी आहे, एक चर्मदृष्टी आहे आणि एक ज्ञानदृष्टी आहे. चर्मदृष्टीने जर बघितलं तर ते अन्न आहे, परंतु भावदृष्टीने बघितलं तर तो प्रसाद आहे. चर्मदृष्टीने बघितलं तर तो दगड आहे, पण भावदृष्टीने बघितलं तर देवाची मूर्ती आहे. चर्मदृष्टीने बघितलं तर ती एक स्त्री आहे आणि भावदृष्टीने बघितलं तर ती एक माता आहे, ती एक बहीण आहे. नैवेद्य हे अन्न आहे जर तुम्ही ताटात घेतलं आणि खाऊन टाकलं तर, परंतु जर ते अन्न तुम्ही परमेश्वराजवळ दिलं, पद्मपुराण सांगतं जर भगवंताला अर्पून ते खाल्लं तर तो प्रसाद आहे. असा कालचा नियम सांगितलेला आहे आणि हा पहिला नियम आहे. नियम मानवाला कोणता नियम आहे? हा पहिला नियम आहे. ताम्रवस्त गव्य विशेष त्यासी बुध म्हणती आयुष्य आत्मार्थ पचित अन्न अशेष तेही आमिष बोलत. परदोह परनिंदा अधिक मासी वर्जावी सदा परदारागमन करून या साचार शल्यदृष्ट भाव क्रियादृष्ट शब्ददृष्ट दृष्ट दागात्मदृष्ट आणि दीपादृष्ट 4 प्रकारचे दोष यामध्ये सांगितलेले. आपल्या बुद्धीला 4 प्रकारचे दोष आहे. एक बुद्धीचा पहिला दोष आहे तो म्हणजे भ्रम. मी काहीतरी सांगतोय आणि तुम्ही काहीतरी ऐकताय, तो भ्रम आहे. जसंच्या तसं समजलं तर ते. दुसरा दोष काशाय. काशाय म्हणजे दगड. काशाय म्हणजे दगड, दगडासारखी बुद्धी होणं. गुरु किती सांगतोय, मी किती सांगतोय, सांगणारा किती वेळा सांगतोय, पण त्याला कळतच नाही, त्याच्या बुद्धीत तो प्रवेश येत नाही. तिसरा जो दोष सांगितला इथं भेद, म्हणजे कसं आहे मी सांगतोय एक आणि तुम्ही दुसऱ्याला वेगळंच करून सांगायचं, बुद्धिभेद म्हणतो आपण त्याला. आणि शेवटचा दोष सांगितला शब्ददोष. शब्ददोष म्हणजे काय? एखाद्या पुराणामध्ये जी शब्द सांगितलेले आहेत त्या शब्दांचा अर्थ न सांगता कमी शब्द वाचणं, कमी शब्द सोडणं, कथा वाचत असताना शब्द सोडून देणं हा बुद्धीचा दोष आहे. क्रियादृष्ट शब्ददृष्ट दग्धा द्विमाजी वात्याशी आणि ब्रह्मवेदवेश तयाची स्वराजाशी अधिक मासी बोलू नये. तयाची तिये पाहिलेले अन्न कष्ट कष्ट सुतकान्न तेही अधिक माशी जाण भक्षू नये कदापि. नीट लक्षात ठेवा कोणतं अन्न, अन्नाला किती दोष सांगितले बरं का. एक काक कष्ट आणि सूत अन्न, जो कावळ्याने स्पर्श केलेलं अन्न आहे ते आपण खाऊ नये, कारण ते पितरांना अर्पण असतं. दुसरी गोष्ट सूत काढणे म्हणजे काय?
आपण आपला हा सफेद वस्त्र असतं, त्याच्यात जर भात बांधला, आपण सफेद वस्त्रातच भात बांधतो ना, पण सूतकांनी भात सफेद वस्त्रात जर भात बांधलेला असेल आणि सफेद वस्त्रामध्ये कोणतंही अन्न असेल तर तुम्ही सांगतो ते खाऊ नये अधिक मासामध्ये. तुम्ही म्हणाल सफेद वस्त्र का, तर त्याचं पुढे शब्द आलेला आहे बघा. हां, तेही अधिक मासी जाण बक्षू नये कदापि. वेद द्विज भूपाळ स्त्री गो व्रती महंत निर्मळ यांची निंदा कदा काळ अधिक मासे करू नये. कोणाकोणाची सांगितली? वेद 4 वेद, द्विज ब्राह्मण, स्त्री गो गाय आणि व्रतस्थ जो अधिक मासाचं व्रत करतोय, अधिक मासाचं व्रत करतो त्याची निंदा करू नये या दिवसामध्ये. साक्षात भगवान राधाकांत पुरुषोत्तम तोषतो श्रीमद भागवत अधिक मासी भावे ऐके नियमिसी तयाचे पुण्य वर्णावेशी चतुर्मुखी शकेना. आणि पुरुषोत्तम मासात जे 40 शिळे प्रतुळशी प्रतत पूजिती तयाचे पुण्य अनंत असे. 51 परते इतर व्रते नाही 51ची शुद्ध मुनी निर्णवाना व्रत पावले. आणि हे जे अधिक मास आहे किंवा पुरुषोत्तम मास आहे याची महती, याचं गुणगान करण्यासाठी चतुर्मुखी म्हणजे ब्रह्मदेव कमी पडलेला आहे, सहस्रमुखी कमी पडला, शेष नारायण कमी पडलेले, तरीसुद्धा हा संवाद लक्ष्मीचा आणि नारायणाचा आहे. तरीसुद्धा या व्रतामध्ये अधिक मासे 51 परते जे व्रत आहे, एकूण आपले शक्तिपीठ 52 आहे, मुहूर्त आपले 3.5 आहे, लक्षात ठेवा. आणि शक्तिस्थान 51 आहे, व्रतावर 51 आहे. 51 व्रताचा जो राजा आहे तो राजा म्हणजे पुरुषोत्तम मास आहे. 51 ऋषी, नीट लक्षात, 51 पराते इतर एक अधिक मासी नक्त करीत ते मानव निराप ते सुख भोगून येत मोक्षाप्रती. मी नक्त भोजन तुम्हाला सांगितलेलं आहे. साधारणपणे सूर्य उगवल्यानंतर 1 कासराभर सूर्यवरती आल्यानंतर आणि मावळतीला 1 कासराभर राहिल्यानंतर जे भोजन होतं त्याला नक्त भोजन म्हणतात. म्हणजे सूर्य नारायण साक्षी ठेवून केलेलं भोजन ते नक्त भोजन असतं. असं व्रत करावं. तये लाभी असो हे नियम चांग इंदिरे तुझा अभंग आता गृही त्याग विधीपूर्वक सांगतो. अमावस्यास्मान मानवी शसादी गोदान श्रीदान धनश्रीदान दग्ध आणि दुग्धदान ज्या फळांचा धरावा नेम ते दान करावे उत्तम. सांगता आहे परम निश्चिम लाभते. तैलस्थानी घृतदान, तैलस्थानी घृतदान. तेलाचं मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं, तेल आणि तूप याच्यावर पहिला अधिकार कोणाचा आहे? दीपाचा आहे. दीपाचा दीप जोपर्यंत संध्याकाळी लागत नाही तोपर्यंत तुमच्या नियमाची सांगता होणार नाही. भूशयन करत्या नराने शय्या देणे अपना परासी निजीयेने अतिउत्तम. आणि शक्यतो या काळामध्ये कोणता? पुरुषोत्तम काळ आहे. भूशयन करावं. भूशयन करावं म्हणजे जमिनीवर झोपावं, भूशयन करावं. दुसरी गोष्ट अतिशय महत्त्वाची होईल, पात्रावळीवरचे भोजन ऐसे जाणते उद्यापन. जर तुम्ही उद्यापन केलं असेल तर ताटात जेवता येणार नाही त्या दिवशी तुम्ही पात्रावळीमध्ये जेवलं पाहिजे, पात्रावळीमध्ये जेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट द्रुत शर्करा, गोड पदार्थ जे आहे कोणता तरी एकच घ्या, नाही तर पंचपंक्वांनाचा इथं काहीही सांगितलेलं नाही. पुरुषोत्तम मास, पुरुषोत्तम भगवान 8 वर्षाचे असतानाच्या लीला या. त्यामुळे त्यांचं जीवन जेऊ घालते ब्राह्मणाशी मौन भोजने करती शेवटी घंटानाद करती तिल दान देऊन या. द्रुत प्रचूर उत्पन्नाने जेणे घालणे दाम्पत्य नरकेश्वर मार्गाने दान देई आदर्श. उपहान त्यागाची सांगता. मी काल तुम्हाला उपहान सांगितलं. उपहान म्हणजे चप्पल. काय सांगितलं? कोणी यामध्ये उपहान त्याग म्हणजे चप्पल घालत नाही अधिक मासामध्ये. उपहादाने तयत्वरा लवणाचा परित्याग करून लवण सारे. लवण म्हणजे मीठ. काही या काळामध्ये मिठाचा त्याग करतात. दीपदान व्रताच्या अंती कराव्या पवित्र दीपदान करून दान विप्रासी. जे काही तुमचे नियम असेल ते अमावस्येच्या दिवशी
पितराच्या दिवशी पितरांचा दिवस येतो त्या दिवशी दीपदान करून नियमाची सांगता करावी. तो नियम पुढे चालू ठेवू नये. फलदान ताम्रपत घालावे, सुवर्णपती घालून विचित्र दान द्यावा. दीप धारणा पारणा सांगार्थ ते श्रवण मृगनयन हेमवर्ती अनुकष्ट संपर्क. नीट लक्षात घ्या. हे बघा, हा इथे एक होम निर्मित असा शब्द आहे बरं का. होम नाही, होम निर्मित नाही. आपल्याकडे जर कोणाकडे होम कुंड असेल तर त्याच्यामध्ये होम करावा, पण त्याला पर्याय असा दिलेला आहे पुढे ऐशेपरी नियम सांगता यथाविधी केली असता गृहीत नियमाची होऊन पूर्णता यथोक्त फळ लागते. आणि या संवर्धना जरी का होय असमर्थ. आता हे सगळं तुम्ही असमर्थ आहे असं ठरवा तर त्याच्या वेळी काय सांगितलं, यथो पदार्थ दुर्लभ होते निर्धारी, तरी मग काय करावे ते सांगतो ऐका अवघे. इथपर्यंत झालं शास्त्र, इथपर्यंत झालं शास्त्र. आता नीट लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे पुरुषोत्तम योग 15व्या अध्यायामध्ये श्लोक आलेला आहे. अनेक ठिकाणी श्लोक आहे. तस्मात शास्त्र प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो. शास्त्र प्रमाण आहे, पण शास्त्रामुळे जर कार्य बंद पडत असेल किंवा तुमचा भाव थांबत असेल तर तिथे शास्त्र नाही, तुमचा भावच महत्त्वाचा आहे. हां, तर तिथे तरी मग काय करावे ते सांगतो अवघे. केवळ विप्राशी पूजून व्हावी, द्यावी दक्षिणा यथाशक्ती, आणि तयांची मुखे करून वेदमूर्ती द्विजवाक्य श्रवणी यथोक्त पूर्ण व्रत होय. प्रिये, अधिक मासात पुरुषोत्तमा प्रित्यर्थ नियम दिले घालून जो पदार्थ वर्जिले तो पदार्थ अधिक मासात दान देऊन विप्रापती तये मुखे सोये बक्षावा. मी तुला हे सगळे नियम सांगतो, पण हे नियम पाळले नाही म्हणजे अधिक मास होणार नाही असं काहीच नाही. असं काहीही नाही. अधिक मासाचं सर्वात ऐसा गृहनियम त्याग, म्हणजे माझ्या घरामध्ये काहीही नियम झाला नाही आणि मी काहीही नियम पाळला नाही तर काय सांगा. करता होऊन येता सांग यथोक्त नियमाचे सांग, भगवत कृपे लाभते फळ. दक्षिणा देवन विप्रापुती, ऐकावे वेदमूर्ती तयाची दक्षिणा अर्पिती. पै व्रत वैकल्य पाहून महाकुष्टी होती जाण, तस्मात दक्षिणा देऊन व्रत परिपूर्ण. जर तुम्हाला काहीही झालं नाही तर पुरुषोत्तम भगवानाची आणि राधाराणीची घरातच पूजा करा. त्यांच्या पुढेच दक्षिणा ठेवा. कोणापुढे? त्यांच्या पुढे. आणि ती जी दक्षिणा आहे बघा, ऐसे भक्त भावे करिता सकळ व्रत फेडते येता फळ लाभते निश्चिते. सकळ पापाचे दन मनोरथी संपूर्ण, मोक्षदान लभते साचार. इंदिरे ऐसा अधिक मास पुण्यफलदाता आहे विशेष. एतर्थ एक इतिहास सांगतो ते ऐक तू सादर. ऐसे बोलून दामोदर कथा पूर्ण केली असे. आता मी सांगतो, कालचा ज्यांनी अध्याय ऐकलेला आहे त्या अध्यायाचे हे नियम आहे. फक्त उद्यापन तर आपलं कालच झालं, विधी स्पष्ट सांगितला होता. पण या उद्यापनामध्ये काय काय नियम करावे आणि त्या नियमाची नीट लक्षात घ्या, त्या नियमाची नियमावली यामध्ये दिलेली. वस्तुतः शेवटची ओवी काय आहे, जर यामधलं कोणताही नियम तुमच्याकडून झाला नाही किंवा कोणतंही व्रत तुमच्याकडून झालं नाही तर इंदिरे ऐसा अधिक मास पुण्यफुलदाता विशेष एक इतिहास सांगतो. त्या बोलून दामोदर कथा एक सांगे मधुर, ते विवरण सुंदर पुढच्या प्रसंगी कळावे. ऐसा इतिमासाधिक सार बृहन्नारदीय सज्जन श्रोते चतुर सप्तविशंती अध्याय गोड हा व्हावा. विठ्ठल.